वेलकम द फार्मा हेल्थ कट्टा मराठी तुमचे स्वागत करीत आहेत. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं स्कोप, करिअर ड्युरेशन, एज्युकेशन याबद्दल पूर्ण डी फार्मबद्दलची माहिती घेतली. आज आपण बघणार आहे पार्ट टूमध्ये आज बघणार आहे पेपर फॉर्मॅट, सब्जेक्ट, डी फार्मसी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोणते कोर्स करता येतील याबद्दल पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्फत घेणार आहोत. आता आपण बघणार आहोत डी फार्मच्या परीक्षेच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊ. प्रत्येक विषयामध्ये थेरी परीक्षा 80 गुणांची तर असेच, तर इंटरनल मार्कही 20 गुणांचे, अशा प्रकारे 100 गुणांची असते. थेरी परीक्षा ही कालावधी साधारण 3 तासाचा असतो. असूनही तो यशस्वीरित्या पार पाडता आला पाहिजे. या पेपर फॉर्मॅटमध्ये एक विशेष म्हणजे ह्या पेपर सेमिस्टर वाईज नसून हे डायरेक्ट 1 इयर पेपर असतात. आपण एका वर्षाला एक पेपर देऊन आपण डी फार्मसीच्या डिग्रीबद्दल पूर्ण अभ्यास करून आपण एका वर्षानंतरून पेपर देता येतो. यामध्ये थेरी, असाइनमेंट याबद्दल पूर्ण माहिती असते. याच्यातही पूर्ण प्रॅक्टिकल एक्झाम ही असते. ती 50 मार्कचे एक्सटर्नल आणि इंटरनल 20 मार्क असे मिळून 70 मार्काची. त्याबद्दल वाहिवा, रेकॉर्डेड बुक याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला ठेवावं लागते वर्षभराची. मगच आपण या पेपरचे प्रॉपरली देऊ शकतो. चला आता आज आपण बघूया फर्स्ट इयर सब्जेक्ट फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, सोशल फार्मसी प्रोलेटेड याबद्दल आपण पहिल्या वर्षांमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत व शिकणार आहोत. यामधून आपल्याला नवनवीन करिअरबद्दलही माहिती मिळतील. तसंच सेकंड इयरला आपल्याला फार्माकोलॉजी, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी लॉ अँड इथिकल याबद्दलही आपण शिकणार आहोत. हेच पूर्ण आपल्याला 1 इयरचे एक्झामबद्दल आहे. आपण त्यात सेमिस्टर वाईज नसतात. डी फार्मला बेस्ट कोर्स आफ्टर डी फार्मसी. आपण फार्मसी केली, डी फार्म केलं, पण आपल्याला पुढेही काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत का हे नक्कीच आपल्याला माहीत पाहिजे. तर आपण बी फार्म हेही करू शकतो. त्याचे ड्युरेशन 3 वर्षे आहे. आपण डी फार्म केल्यानंतरून आपण डायरेक्ट सेकंड इयरला जर तुमची आवड असेल गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशनसाठी, तर फार्मास्युटिकल पोस्ट, रेल्वे फार्मसी, एम्स, स्टेट हेल्थ एक्सेट्रा याबद्दलही तुम्ही पूर्ण शिकू शकता. नुसतं डी फार्म करून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण ते कोणते ओन बिझनेस किंवा हॉस्पिटल फार्मसी यामध्ये आहे. पण हे कोर्स केल्यानंतर तुमचे अजून करिअरमध्ये इम्प्रूव्हमेंट नक्कीच होईल. पण तुम्हाला रिक्वायर्ड करेल की गुड पाथ आफ्टर डी फार्मसी. डी फार्म नंतर बी फार्म, एम फार्म, MBA हे गुड पाथ ऑफ करिअर ग्रोथला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असू शकतात. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर फार्मा हेल्थ कट्टा मराठी याला चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. मला अजून नवनवीन कोणत्या विषयांबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण त्यावरतीही एक नवीन आणि एक व्हिडिओ बनवू तुमच्या अर्घास्तव.